जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परं गुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका चतुर्थ स्कंध. स्वयंभुव मनुकन्यका झाल्या विश्ववंशावलिका. प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंधी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुव वंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र जन्मला नष्टात्मा. राजा पृथूचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथूशी सविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वीदोहन अष्टादशोध्यायाप्रती 19वी शताश्वमेध. पृथूच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथूशी असे उपदेश असे 22. तप परलोकगमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा. पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26.
चंडवेग धावला लढाईशी 27वी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला अभिज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्री विष्णूचे दिसाव्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश परमपद प्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी है. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय. आज निज श्रावण शुद्ध तृतीया शक 1945, शनिवार दिनांक 19 ऑगस्ट 2023. श्रावण शुद्ध तृतीया हा दिवस आजचा आहे. आजच्या दिवशी समर्थ शिष्य श्री वासुदेव गोसावी कण्हेरी मठ यांची आज पुण्यतिथी असते. त्या मठामध्ये पुण्यतिथी उत्सव साजरा होत असेल. 2 वर्षापूर्वी तंजावरच्या भीमस्वामी मठाच्या फेसबुक पेजवरनं याच तिथीला रात्री जवळपास 50-1 मिनटाचं असेल वासुदेव गोसावी यांच्या चरित्राबद्दलचं एक प्रवचन झालं होतं. ते आपल्या यूट्यूबवर आहेच आहे. ते मी काल पाठवलं होतं. कित्येकाने ते ऐकलं पण असेल किंवा नसेल. 2 मिनटामध्ये त्यांच्याबद्दलचं स्मरण करूया. चित्रसेन नावाचे गंधर्व, पुराणातल्या काळातली गोष्ट आहे. ते गंधर्व आपल्या पत्नीसह जलक्रीडा करीत असताना त्या ठिकाणी नारदांचे आगमन झालं. आता नारदांसारख्या सत्पुरुषांचे आगमन झाल्यावर सुद्धा या गंधर्वाने उठून त्यांचं काही स्वागत केलं नाही, त्यांचा सत्कार केला नाही, त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. आणि साहजिकच नारदांनी त्यावेळेस त्यांना शाप दिला त्या चित्रसेन गंधर्वानं की तुझे पुढचे 3 जन्म जे आहेत ते होतील ते अश्व, रेडा आणि अंत्यज. अश्वजन्मामध्ये जयतपाळ राजाच्याकडे अंबेजोगाई या ठिकाणचे सांब म्हणजे प्रत्यक्ष सांब अवतार म्हणजे शंकराचे अवतार असणाऱ्या मुकुंद राजांच्या करवी तुझा उद्धार होईल अश्वजन्मातून. आणि पुढचा जन्म तुला रेडा म्हणून प्राप्त होईल. पैठण प्रतिष्ठान येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने तुझा उद्धार होईल. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याच्या तोंडून वेद वदविला त्या रेड्याची समाधी जी आहे ती आळेफाटा या ठिकाणी आहे. जेव्हा आम्ही पदयात्रा केली त्यावेळेस नाशिक टाकळी ते पुणे या दरम्यान जात असताना या आळेफाटा या ठिकाणी आमचा मुक्काम रात्रीचा होता. सकाळी आम्ही जाऊन या रेड्याची जी समाधी आहे त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि यानंतर या रेड्याच्या जन्मानंतर 3रा जन्म जो आहे तो अंत्यजाचा जन्म होईल. अंत्यज जातीमध्ये तुझा जन्म होईल. आणि त्यावेळेस चाफळ क्षेत्रामध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते तुझा उद्धार होईल. आणि ही कथा आपल्या रघुनाथ स्वामींच्या चरित्रामध्ये, समर्थांच्या चरित्रामध्ये आणि अनेक समर्थ चरित्र जे आपले लिहिले आहेत, पुरातन जे चरित्र आहेत त्यामध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. हे वासुदेव गोसावींचं मठ कण्हेरी या ठिकाणी आहे. पुण्याहून साताऱ्याला जात असताना शिरवळपासून वळल्यानंतर किंवा खंडाळा पारगाव या ठिकाणाहून 11 किलोमीटर अंतरावर हा मठ आहे. आणि वासुदेव गोसावींचा मोठेपणा एवढा की प्रत्यक्ष समर्थ त्यांना सांगतात, शिवाजी महाराजांना सांगतात की माझी जर भेट झाली नाही आणि तुला काही फार महत्त्वाचं मला विचारायचं असेल तर ते तू वासुदेव गोसावी यांच्याकडे तू निवेदन कर. मी आणि वासुदेव गोसावी यात फरक नाही. प्रति समर्थ असं त्यांना मानत होते या वासुदेव गोसावींना. त्या मठामध्ये पण आम्ही जाऊन आलो. तिथे मुक्काम होता. 2दा मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. आणि त्याच परंपरेतला रघुनाथ स्वामींचा मठ, 5वा मठ जो आहे तो रघुनाथ स्वामींचा आहे. त्यांचं चरित्र मागील 2 वर्षापूर्वी आपण विस्तृतपणे वाचलेलं आहे. म्हणून त्या वासुदेव गोसावी यांच्या चरणी साष्टांग दंडवत करू. त्या ठिकाणी आज उल्हास गोसावी नावाचे मठपती त्या ठिकाणी आहेत. आज त्या ठिकाणी चांगला उत्सव सुरू असेल. तर या माहितीनंतर आपण आपल्या मूळ अध्यायाकडे बोलूया. 4थ्या स्कंदामधील 22वा अध्याय. कालच्या 21व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की स्वतः या ठिकाणी भगवंताचं प्रगटीकरण झाले आहे. भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि पृथ्वीराजांनी आपल्या प्रजेला पण उपदेश केला आहे. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे पृथ्वीराजांनी जेव्हा आपल्या प्रजेला उपदेश केला
तो भाग आपण काल असा पाहिलेला आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे स्तोत्र होते आणि त्या राजाने जो उपदेश केला तो 24 श्लोकांमधला तो उपदेश आपण काल पाहिलेला आहे. आज जो आहे या पृथ्वीराजाने त्यांच्या खरं म्हणजे राजमहालाच्या बागेमध्ये सनकादिक ऋषींचं आगमनसुद्धा झालं होतं, त्यांची भेटसुद्धा झाली होती. ह्या 2 अध्यायापूर्वी आपण हा भाग पाहिला, तो श्लोक पण आपण लक्षात घ्यावा. त्यामध्ये आणि कालच्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा पृथ्वीराजा या सगळ्या आपल्या प्रजेला उपदेश करीत होता तेव्हा ते पृथ्वीराजा हे चंद्राप्रमाणे दिसत होते. चौथ्या स्कंदातील 21व्या अध्यायात 14वा श्लोक आहे. नक्षत्र मंडळातील चंद्राप्रमाणे त्या ठिकाणी पृथ्वीराजा शोभून दिसत होते. आणि आता या पहिल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, मैत्रेय उवाच जनेषु प्रगणत स्वेवं पृथुं पृथुल विक्रमं तत्रोपजग्मुर्मुनयश्चत्वारः सूर्यवर्चसः म्हणजे 4 मुनी 5-5 वर्षाचं वय असणारं सनकादिक ऋषी सनक, सनातन, सनातन आणि सनतकुमार या 4ंचं आगमन त्या ठिकाणी झालं. आणि हे मुनी जे आहेत ते तेजस्वी सूर्याप्रमाणे प्रकाश देणारे होते, प्रकाशित होते. सूर्यच जणू आपल्याकडे आलेला आहे असं त्यांना त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये राजाला आणि त्याच्या प्रजेला भासलं. असा पहिला श्लोक यामध्ये आहे. आणि हे पाहिल्यानंतर आकाशातून हे 4 ऋषी येत असताना सेवकांनी पाहिलं की हे सगळे सिद्ध ऋषी आहेत. आपण अगदी पहिल्या स्कंदामध्ये जर गेलो तर नारदानी आणि विदुराने जसं विचारलं त्याप्रमाणे भगवंताचे जे 24 अवतार आहेत ते अवतारांची कथा त्यामध्ये आहे. त्यामध्ये पहिला अवतार जो आहे तो या 4 ऋषींचा अवतार, सनकादिक ऋषींचा अवतार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि तेच ऋषी आपण होऊन न बोलवता स्वतः मार्ग बदलून या ठिकाणी आपल्याकडे येत आहेत. हे पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. राजा असेल किंवा सेवक असेल, खूप आनंद झाला आणि त्यांना येताना सर्वांनी पाहिलं. आता हा 3रा जो श्लोक आहे तो महत्त्वाचा या ठिकाणी. तद्दर्शनात गतान प्राणान प्रत्यादित सुरीवोत्थितः ससदस्यानुगो वैन्य इंद्रियेषु गुणान इव. ससद म्हणजे संसद. पहिल्यांदा हा शब्द श्रीमद भागवतामध्ये या ठिकाणी आला आहे. संसद, आपण जे संसद पाहतो, संसदेमध्ये अनेक भागातून अनेक मतदारसंघातून निवडून आले जे सभासद आहेत त्यांचं एकत्रीकरण जे आहे ते संसदेमध्ये होतं. ते राज्याची असो किंवा लोकसभेची असो. तसं या ठिकाणी हे सगळे संसद त्या ठिकाणी असताना आणि वैन्य राजा, वेनाचा पुत्र म्हणजे वैन्य आणि वैन्य म्हणजे आपले पृथ्वीराजा हे त्या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी असं सांगितलं की जसा विषयी जीव विषयाकडे ओढला जातो, विषयी जीव विषयाकडे ओढला जातो त्याप्रमाणे या 4 सनकादिक ऋषींचे दर्शन होताच राजाचे प्राण त्यांच्याकडे ओढले गेले. जणू काही त्यांना थांबविण्यासाठीच ते आपले सभासद आणि सेवक यांच्यासह एकदम उठून त्याने उत्थापन दिलेलं आहे. त्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे. आता हा जो विषय आहे ते या ठिकाणी जसा विषयी जीव विषयाकडे ओढला जातो हे अगदी समजून घेण्यासारखं आहे. विषयी जीव कसा विषयाकडे ओढला जातो, दैनंदिन आपल्या व्यवहारातली उदाहरणं फार महत्त्वाची आहेत. या ठिकाणी घरात गेल्याबरोबर काहीतरी वास येतो, मुलांना आधी लगेच वास येतो, आई तू काय करते, रवा भाजला की लगेच मुलांच्या डोक्यामध्ये असतात तर शिरा तयार होत असेल, शिरा करते आहे का, आणि मग आईने सांगितलं नाही उपमा करते, असं म्हटल्यावर मुलं थोडेसे नाराज होतात, असं आहे का, बरं. आणि तेच आईने म्हटलं उपमा करते आहे का, तर ते आई म्हणते की नाही शिरा कर. अरे वा, छान. म्हणजे या दोन्हीच्या उत्तरामध्ये जो फरक आहे, एक गोष्ट आवडीची आहे आणि दुसरी गोष्ट नावडीची आहे. तर ही आवड आणि निवड ही विषयांच्या प्रेमातून निर्माण झालेली आहे. विषयाचा संग आता आपल्याला मिळत आहे, त्याबद्दल जीव जसा ओढला जातो, वास आल्याबरोबर कोणता पदार्थ आहे, कशाचा वास आहे, हे सगळं त्याचं ॲनालिसिस जसं मनामध्ये सुरू असतं त्याप्रमाणे या ठिकाणी आकाशामधून येत असणारे हे 4 ऋषी पाहिल्याबरोबर या जीवाचा म्हणजे पृथ्वीराजाचा आणि त्याचे सदस्य जे आहेत त्या सगळ्यांना ते त्यांच्याकडे ओढल्या गेले. जेव्हा हे सगळे मुनी त्या ठिकाणी आले, पृथ्वीराजाच्या राजधानीमध्ये त्यांचं आगमन झालं, तेव्हा या पृथ्वीराजाने
सर्वांचं स्वागत केलेलं आहे. मान झुकवून त्यांची यथासांग पूजा केलेली आहे. आता जेव्हा अशा महापुरुषांची पूजा होते, आपल्या घरी जेव्हा कोणी एखादे मोठे थोर रामदासी मंडळी आपल्याकडे येतात, भिक्षेच्या निमित्ताने येतात, किंवा आपले सद्गुरू येतात, किंवा सद्गुरूंच्याकडे दर्शन घेऊन आलेले आपल्या परिचयाचे नातेवाईक जरी आपल्या घरी आले, तर आपण सुद्धा त्यांचं स्वागत अशाच प्रकारे करतो की प्रत्यक्ष माझ्या सद्गुरूंचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे आणि आता तुमचं दर्शन मला प्राप्त होत आहे, याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. तसं या ठिकाणी म्हटलं आहे, तत्पाद शौच सलिलैर मार्जितालक बंधनः तत्र शीलवतां वृत्तम आचरण मानयन निव, की प्रभू किंवा सद्गुरूंच्या चरणोदक जे आहेत ते म्हणजे चरणप्रक्षालन केल्यानंतर जे पाणी आहे ते चरणोदक जे आहे ते घेऊन आपल्या डोक्यावर शिंपडले पृथ्वीराजांनी आणि शिष्टसंमत असा आदर त्यांचा केला आणि पालन करून सदाचारी लोकांनी कसं वागावं याचा एक आदर्श पृथ्वीराजांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे. हाटकासन आसीनान स्वर्जिष्णेष्विव पावकान श्रद्धा संयम संयुक्त प्रीतः प्राह भवाग्रजान. सनकादिक ऋषी जे आहेत त्यांचं स्थान कसं आहे की ते भगवान शंकराचे देखील ज्येष्ठ बंधू आहेत. ब्रह्मदेवाचा पहिला अवतार जे 24 अवतार ब्रह्मदेवाने सांगितले त्या ठिकाणी त्यामधलं पहिलं मानसपुत्रामधले एक असतील तर हे 4 ऋषी आहेत. आणि जसा एखाद्या अग्निकुंडामध्ये अग्निशोभन दिसतो, परवा दत्तयागाच्या ठिकाणी जाण्याचा योग आला, त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होता, काही अवती आम्ही सुद्धा त्या ठिकाणी टाकल्या. आमच्या नशिबात ते इतका चांगला योग आलेला होता. त्यामध्ये जळत्या अग्नीमध्ये जेव्हा आपण आहुती टाकतो तिथला जो आनंद आहे तो, आणि ज्या यज्ञकुंडातल्या अग्नी आता शांत झालेला आहे, संध्याकाळच्या यज्ञ झाल्यानंतर आपण जर तिथे गेलो तर तेवढी प्रसन्नता आपल्याला होत नाही जेवढी प्रसन्नता तो धगधगणारा अग्नी पाहिल्यानंतर नमस्कार केल्यानंतर होते. तसं या ठिकाणी यज्ञकुंडामध्ये अग्निशोभन दिसावा तसं हे सगळे 4 ऋषी त्या आपल्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होते. श्रद्धा आणि संयम यांनी युक्त असणारे भक्त त्यांना प्रेमपूर्वक नमस्कार करीत होते. पृथ्वीराजा त्या ठिकाणी उपस्थित आहे. तेव्हा आता पृथ्वीराजा म्हणतो, अहो आचरितं किं मे मंगलम मंगलायनः यस्य वो दर्शनं ह्यासीत दुर्दर्शानां च योगिभिः. अहो आचरितं किं मे, की माझं एवढं कोणतं पुण्य आहे की जे योग्यांना दुर्लभ असणारे सुद्धा ऋषी जे आहेत ते आपणहून माझ्याकडे चालत आलेले आहेत, तर मी असं एवढं कोणतं पुण्य केलं आहे असा प्रश्न त्या ठिकाणी त्याने विचारलेला. किं तस्य दुर्लभतरम इह लोके परत्रच यस्य विप्राः प्रसिद्धन्ति शिवो विष्णुश्च सानुगः. ज्याप्रमाणे एखाद्या भक्तावर ब्राह्मण देवता प्रसन्न झाले किंवा स्वतः भगवान शंकर हे आपल्या गणांसहित त्यावर प्रसन्न झाले किंवा प्रत्यक्ष भगवान विष्णू प्रसन्न झाले, म्हणजे ब्राह्मण, शंकर आणि भगवान विष्णू हे जर एखाद्या भक्तावर प्रसन्न झाले तर अशा शिष्याला, अशा भक्ताला या जगामध्ये इहलोक असो किंवा परलोक असो या दोन्हीमध्ये कोणती वस्तू दुर्लभ आहे तर प्रत्येक गोष्ट त्याला सहजपणे मिळणार आहे. आता पुढच्या रविवारी श्री अच्युताश्रम स्वामी यांची सोमवारी म्हणा द्वादशीला, श्रावण शुद्ध द्वादशीला अच्युताश्रम स्वामी यांची 200वी पुण्यतिथी त्या ठिकाणी अंबड या ठिकाणी साजरी होत आहे. या अच्युताश्रम स्वामींचं जे चरित्र आहे जे आपण उद्या ऑनलाईन माध्यमातून ऐकणार आहोत, त्यामध्ये ते ज्या गावी होते, ज्या गावी त्यांचा जन्म झाला, गोंदी, गोविंदपूर, त्या ठिकाणी गोदावरी आणि मंगला या नद्यांचा संगम आहे आणि त्या संगमाच्या त्या ठिकाणी 2 मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर आहे आणि राम मंदिर आहे. लहानपणापासून 7व्या-8व्या वर्षापासून अच्युताश्रम स्वामींना म्हणजे छोट्या राघवाला ही सवय होती, सकाळी उठलं की नदी स्नान करायचं आणि सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन अनुष्ठान करायचं आणि रात्रीच्या वेळेस ते राम मंदिरामध्ये जाऊन अनुष्ठान करायचे, आपलं जप करायचं. आणि होता होता त्यांना ह्या दोन्हीही देवता प्रसन्न झाल्या.
त्यांचं उग्र तप जे पाहिलं ते पाहून प्रत्यक्ष भगवान शंकराने रामाला विनंती केली की तुम्ही येऊन त्या बालकाला दर्शन द्यावं. म्हणजे या दोघांचंही दर्शन त्यांना लहानपणीच झालेलं आहे. जसं समर्थांना रामरायाचं दर्शन झालं तसं अच्युतानंद स्वामींना सुद्धा या दोन्हींचं दर्शन झाले. आणि खरे योगी जे आहेत, आद्य योगी जे आहेत भगवान शंकर यांच्यापासून त्यांना योगाची सगळी दीक्षा मिळालेली आहे. आणि त्याच पद्धतीने त्याने योगाच्या रूपाने पुढे आपली समाधी घेतलेली आहे. हे सगळा कथाभाग त्यांच्या चरित्रामध्ये खूप सुंदर रीतीने दिलेला आहे. तसं या ठिकाणी म्हणतात की ज्याच्यावर ब्राह्मण प्रसन्न आहेत, शंकर प्रसन्न आहेत आणि श्री विष्णू प्रसन्न आहेत, अशा भक्ताला इहलोकात आणि परलोकामध्ये सर्वच वस्तू सहजपणे सुलभतेने प्राप्त होतात. त्यांना दुर्लभ असं काहीच नाही. अधना अपि ते धन्याः, हा पण श्लोक खूप छान महत्त्वाचा आहे. अधना अपि ते धन्याः साधवो ग्रहमेधिनः यद्ग्रहा ह्यर्ह्यवर्यांबू तृणभूमीश्वरा वराः, की ज्याच्या घरामध्ये म्हणजे जो अधना अपि धन्य, अधन म्हणजे ज्याला ऐश्वर्य नाही, धनधान्याची समृद्धी नाही, खूप मोठं काही इस्टेट नाही, असा अधन जो आहे तो सुद्धा धन्य होईल. किंवा साधवो ग्रहमेधिना, ज्याच्या घरामध्ये आपल्यासारखे पुरुष, पूज्य पुरुष, की ज्यांच्यासाठी पाणी, धान्य, जमीन, गृहस्वामी किंवा सेवक इत्यादी सगळे मनापासून ज्यांचा स्वीकार करतात, जे मनापासून ज्यांचं स्वागत करतात, ते गृहस्थ धनहीन असले तरी ते खऱ्या अर्थाने धनवान आहेत आणि भाग्यवान आहेत. त्याच्या उलट व्यालालयद्रुमा वै तेप्य रिक्ताखिल संपदः यद्ग्रहास्तीर्थ पादीय पादतीर्थ विवर्जितः. त्याच्या उलट ज्यांच्या घरामध्ये भगवंताच्या चरणाचं उदक, चरणकमलाचं उदक म्हणजे चांगलं तीर्थ जे आहे, एखाद्या सत्पुरुषांच्या चरणाचं तीर्थ, याचा कधीही थेंबसुद्धा पडला नाही ज्यांच्या घरामध्ये, त्यांनी जरी सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त केल्या असल्या तरी जसा एखाद्या झाडावर साप वास्तव्य करीत असला तर तो जसा वृक्ष जो आहे तो कोणीच त्याच्याजवळ जात नाही, तसं यांचं घर आहे की त्या ठिकाणी भगवंताची कृपा होणारच नाही. व्यालालय यद्रुमा, व्याल म्हणजे साप, आलय म्हणजे घर किंवा निवास, आणि द्रुम म्हणजे वृक्ष, की अशा झाडावर की ज्यावर साप आहे त्याच्याजवळ जसं कोणी जात नाही तसं या अभक्ताच्या घरी कोणीही स्वतःहून जाणार नाही. म्हणून स्वागतम वो द्विजश्रेष्ठा यद्वृताने मुमुक्षवः चरंती श्रद्धया धीरा बाला एव बृहंती च. मुनीश्वरांनो, आपले स्वागत असो, राजा म्हणत आहे की कारण बाल्यवयापासून 5व्या वर्षापासून जन्म झाल्याबरोबर आपण या मार्गाला लागलेले आहात, मुमुक्षूंच्या मार्गाने जात आहात. बाल्यावस्थेपासून आपण साधना सुरू केली आहे आणि ब्रह्मचर्याचं व्रत आपण धारण केलेलं आहे आणि त्यामुळे आपले चरण आमच्या या राजधानीमध्ये, आमच्या या घरी लागत आहेत, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. आता जे पुरुष इंद्रिय भोगांनाच पुरुषार्थ मानतात, म्हणजे खा प्या आणि मजा करा, इंद्रिय भोगच आहेत, त्याशिवाय ज्यांचा विचार यापुढे जात नाही ते जीवबद्ध आहेत. आणि अशा बद्ध जीवांना परमेश्वराच्या प्राप्तीची तळमळच काय, त्याचा विचारसुद्धा सहनसुद्धा होत नाही किंवा ते त्या मार्गाला जातच नाहीत. मग त्यातून त्यांच्या सुटकेचा काही उपाय आहे का? का ते असेच त्या ठिकाणी राहणार? भवान कुशल अस्ति वा. आता एवढे मोठे सत्पुरुष आपल्याकडे आलेले आहेत, जसं आपल्याकडे कोणी एखादी मोठी व्यक्ती आली, आपले नातेवाईक जरी बऱ्याच दिवसांनी आले तर आपण सहज विचारतो, काय कसं आहे, बरं आहे, चांगलं चालू आहे तुमचं, असं आपण जसा प्रश्न विचारतो. भवान कुशल अस्ति वा, आपण चांगले कुशल आहात का, असं आपण त्यांना विचारतो. पण जेव्हा एखादे श्रेष्ठ सत्पुरुष आपल्या घरी येतात त्यांना आपण असा प्रश्न नाही विचारत, काय कसं चाललं आहे. महाराज शंकराचार्य आपल्या घरी आले, येणारच नाहीत आणि आले ना, आपण त्यांना काही असा प्रश्न नाही विचारत की काय आपलं कसं चालू आहे, असं त्यांना जसं विचारत नाही. तसं या ठिकाणी राजा असं म्हणतात या चारही पुरुषांना, सनकादिक ऋषींना, की भवत्सु कुशल प्रश्न आत्मा रामेषु नेष्यते. म्हणून मी माझ्यातर्फे असा प्रश्न विचारणं आपल्याला योग्य नाही, कारण आपण नेहमीच आत्म्यामध्ये
रममाण असतात. परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये, परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपला प्रत्येक क्षण जात असतो. त्यामुळे आपण कुशल आहात का नाही हे विचारणं अयोग्यच आहे. पण जे वाईट बुद्धीचे आहेत, जे सर्वसाधारण बुद्धीचे आहेत, त्यांच्यामध्ये मात्र असे प्रश्न विचारले जातात आणि ते दुसरे पण त्यांचं उत्तर देतात. कसं काय झाला प्रवास, की मग लगेच आपण गाडीत बसल्यापासून अकोल्यात पोहोचेपर्यंत सगळं वर्णन करत बसतो. तर हे जसं आहे म्हणजे ही व्यर्थ बडबड आहे, ज्यामध्ये परमेश्वराच्याबद्दलचा एकही विचार नाही. असं भाषण, संभाषण करू नये असं या ठिकाणी ते आपल्याला सुचवत आहेत. तदहं कृतविश्रंभ सुहृदो वस्तस्तपस्विनां संपृच्छे भव एतस्मिन् क्षेम केनांजसा भवेत. दुःखी जीवाचं हित करण्यासाठी मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. आत्तापर्यंत जसं विदुराने प्रश्न विचारले, त्या ठिकाणी परीक्षितीने प्रश्न विचारले, की ज्या प्रश्नांच्या उत्तरादाखल इतर सगळे या भागवताचं श्रवण करणाऱ्यांचा फायदा होणार आहे, त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. तसं या ठिकाणी ते म्हणतात, की या संसारात कोणत्या उपायाने सहजपणे माणसाचं कल्याण होईल, जीवाचं कल्याण होईल आणि आत्महित साधल्या जाईल, तर हे मला आपणास विचारायचं आहे. असं प्रश्न या ठिकाणी त्या राजाने या चारी सनकादिक ऋषींना विचारलेला आहे. ते म्हणतात, अजन्मा भगवान आत्मवान पुरुषांमध्ये आत्मरूपाने प्रकाशित होतात आणि उपासकांच्या हृदयात आपले रूप प्रगट करतात. म्हणजे भगवंताचं जे ऐश्वर आहे ते एखाद्या साधू संतांच्या रूपामध्ये ते इतरांपर्यंत ते पोहोचवतात आणि आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी असे सत्पुरुष आपल्या घरी आपोआप चालून येतात. आणि मग मैत्रेयी या ठिकाणी म्हणतात, की हे असं जे बोलणं आहे, सनत्कुमार उवाच, सनत्कुमार म्हणतात, आधी मैत्रेय म्हणतात, पृथ्वस्तत्सुक्तम आकर्ण्य सारं सृष्टं मितं मधु स्मयमान इव प्रीत्या कुमारः प्रत्युवाचः. असं मोजकं म्हणजे राजाचं बोलणं कसं होतं, मोजकं, गंभीर आणि मधुर भाषण. हे सगळं ऐकून सनत्कुमारांना खूप आनंद झाला आणि मंद हास्य करीत सनत्कुमार म्हणू लागले, साधू पुष्टम महाराज सर्वभूत हितात्मनः, की तुझा हे सगळं प्रश्न ऐकून मला खूप आनंद झाला, कारण सर्व जीवाच्या कल्याणासाठी तू हा प्रश्न विचारला आहेस. साधू पुरुषांची बुद्धी ही अशाच प्रकारची असते आणि तीच खऱ्या अर्थाने बुद्धी आहे. पुढे ते म्हणतात, सत्पुरुषाची संगत जेव्हा लाभते तेव्हा मग त्या ठिकाणचा श्रोता असो किंवा वक्ता असो, या दोघांनाही खऱ्या अर्थाने आनंद होतो. कारण या दोघांचे विषय एकच असतात, दोघांची जिज्ञासा एकाच विषयी असते. त्या परब्रह्म स्वरूपाचं वर्णन, त्या परब्रह्माच्या लीलांचं वर्णन आणि ते श्रवण करणं, असा सुयोग जेव्हा येतो तेव्हाच आपण म्हणतो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या रूपाने अनेक ग्रंथ आपल्याकडे तयार झाले आहेत आणि हे प्रश्नोत्तर बहुतांश भागामध्ये पार्वती मातेने प्रश्न विचारले आणि भगवान शंकराने त्यांचं उत्तर दिलेलं आहे. अशा प्रश्नोत्तर रूपाने अनेक ग्रंथ झालेले आहेत. त्याचप्रमाणे आदिशंकराचार्यांचा ग्रंथ प्रश्नोत्तरी नावाचा ग्रंथ आहे. त्यानंतर साधना पंचकमसारख्या ग्रंथ आहेत. यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे सर्व जीवांचं कल्याण होण्यासाठी जे जे मार्ग आहेत त्यांचं वर्णन त्या ठिकाणी दिलेले आहे. आता पुढचे जे 5 श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 21 ते 25, या श्लोकाचं वैशिष्ट्य असं की या प्रपंचामध्ये राहत असताना अध्यात्मामध्ये जसं सांगितलं, प्रपंच हा जड आहे, अनित्य आहे, नित्य राहणारा नाही, काळानुरूप तो बदलत जातो आणि त्याच्याबद्दलचा त्या प्रत्येक गोष्टीचा, त्या प्रपंचातल्या प्रत्येक घटकाचा नाश हा होत जातो. मग असं असताना त्याच्याबद्दल प्रेम का ठेवावं, त्यामध्ये माणसाने जीवाने आसक्त का व्हावं आणि मग त्याबद्दलचं वैराग्य निर्माण होण्यासाठी आणि निर्गुण अशा परब्रह्माबद्दलचं प्रेम निर्माण होण्यासाठी एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. पण आईचं मुलांवरील प्रेम आणि मुलाचं आईवरील प्रेम हे काही शिकून येत नाही, ते आपोआप जसं असतं तसं सत्संगाने
नामाबद्दलचं प्रेम, सुरुवातीला नामावर शंका असतील. आमचे गोंधळकर महाराज म्हणतात, नामाविषयी सुरुवातीला शंका असतील तरी काही हरकत नाही, नामावर विश्वास नाही तरी हरकत नाही, पण ते नाम घेत गेल्याने हळूहळू त्याच्याबद्दलचं प्रेम हे सहवासाने वाढते आणि त्या नामामध्ये ती गोडी लागली की त्या नामाच्या गोडीशिवाय इतर गोष्टी ज्या आपल्याला त्या तुच्छ वाटायला लागतात. म्हणून जड प्रपंचाबद्दलचं वैराग्य निर्माण होणं आणि परमेश्वर परब्रह्माबद्दलचं प्रेम निर्माण होणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी या 5 श्लोकामध्ये या गोष्टीचं विवेचन फार सुंदर रीतीने केले आहे. त्यामध्ये अनेक 15-20 गोष्टी तरी दिलेल्या आहेत. ते म्हणतात, गुरु आणि शास्त्र वचनावर विश्वास ठेवल्याने, सद्गुरू जे सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. वासुदेव गोसावींच्या चरित्रामध्ये जे आहे, मोळी विका जो होता तो आपल्या सगळ्या वाळलेली लाकडं घेऊन चाफळच्या मठाकडे जात होता. कल्याण स्वामींनी समर्थांच्या सांगण्याप्रमाणे त्याला जेव्हा बोलावलं आणि तेव्हा तो त्या ठिकाणी त्यामुळे जे आहे डोक्यावरचं सगळं वजन आहे त्या ठिकाणी खाली ठेवतात आणि आपले गुरु जसं सांगतील त्याप्रमाणे, सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे कल्याण स्वामींनी त्या ठिकाणी खाली रेघ ओढलेली आहे आणि ते रेघ ओलांडून आता तू इकडे ये, माझ्याकडे ये, असं समर्थ सांगतात. म्हणजे गुरु आणि शास्त्र वचनावर विश्वास ठेवल्याने परिणती काय झाली? गुरुने सांगितलं म्हणून कल्याण स्वामींनी त्या रेघा ओढल्या आणि या मोळी विक्याने आपल्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून त्यामध्ये एकेकानंतर प्रवेश केला. तो अंत्यज मोळी विक्या शेवटी ब्राह्मणाच्या स्वरूपामध्ये समर्थांच्या समोर उभा राहिला आणि तेव्हा त्या सदाशिव शास्त्रीच्या बरोबर त्याला शास्त्रार्थ करता आला. पुढे भागवत धर्माचं आचरण करण्याने, आता भागवत धर्म इतका विस्तृत शब्द आहे. भागवत धर्माचं आचरण म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या वचनावर विश्वासच आहे की त्याप्रमाणे कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता हे जे आहे हे शब्द त्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसं आपण आचरण केलं तर 2 गोष्टी, की सकाळी उठल्यावर भगवंताचं स्मरण आणि रात्री झोपताना पुन्हा भगवंताच्या स्मरणामध्ये आज दिवसभरात मी काय पुण्य कमवलं, काय चांगल्या गोष्टी केल्या आणि कोणत्या गोष्टी करण्यामध्ये मी आज चूक केली याचा सगळा हिशेब करून जेव्हा माणूस झोपतो तेव्हा त्याच विषयाच्या चिंतनामुळे सकाळी उठल्यावर मग पुन्हा त्या गोष्टीचं परत आठवण होती आणि मग त्या कार्याला माणूस प्रवृत्त होतो. तसंच तत्त्वजिज्ञासा, हे ज्या सगळ्या 84 तत्वांचा विचार या सगळ्या अध्यात्मामध्ये केलेला आहे, ती तत्त्व कोणती आहेत, त्या तत्वांचा अनुभव मला कसा येईल, कोणती साधना मी केली पाहिजे, ज्ञानयोगावर निष्ठा ठेवायची का या नामावर निष्ठा ठेवायची, योगेश्वर श्रीहरीची उपासना मी कशी करावी, असं बरेच विचार जेव्हा माणसाच्या मनात येतात. आणि पुढे ते म्हणतात की मग पुण्यकीर्ती अशा भगवंताच्या पवित्र कथा ऐकण्याने, हा सुद्धा सत्संगच आहे. भगवंताच्या कथा पुन्हा पुन्हा ऐकले, सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेचे करावे. याप्रमाणे राहिल्यानंतर तर आपल्या प्रिय असणाऱ्या पदार्थांचा संग्रह न करण्याने, अपरिग्रह म्हणजे परिग्रह म्हणजे ते साठा करणं, अपरिग्रहामध्ये कशाचा संबंध, आपण त्याचा साठा करू नये असं केल्याने आणि भगवत गुणामृताचे पान केल्याखेरीज आत्म्यामध्ये संतुष्ट राहून एकांतामध्ये ज्याला राहता येतं, दयास एकांत मानला सर्व आधी कळे त्याला. एकांतामध्ये राहण्याची ज्याला सवय झाली, जो एकटा राहतो आणि एकटा असताना भगवंताचं चिंतन मनामध्ये त्याचं सुरू असतं. आमचे सुनील दादा चिंचवडकर सांगायचे, बाई मी जेव्हा प्रवासामध्ये असतो तेव्हा मला कुठलीच गोष्ट लागत नाही, कारण प्रवासामध्ये फक्त मीच असतो, बाकीचे शेजारी कोण आहे काय नाही याचा संबंध नाही. त्यामुळे माझं आत्मचिंतन चांगल्या प्रकारे होत असतं. ते म्हणायचे की बा रेल्वेने जाण्यापेक्षा मला बसने जाणं आवडतं. रेल्वेमध्ये कसं 4 माणसं इकडे तिकडे फिरतात, तिकडे लक्ष जातं. बसमध्ये निदान आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत तेच ठिकाण आपलं असतं, त्यामुळे कोणी इकडून तिकडे गेलं तरी आपलं तिकडे लक्ष जातं नाही. म्हणजे एकांतात राहण्याची सवय जी आहे, एकांतवास, तो त्या ठिकाणी आपल्याला चांगलं होतं आणि चिंतनसुद्धा चांगल्या प्रकारचं घडतं. पुढे कोणत्याही जीवाला कष्ट न देण्याने, पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा. कोणत्याही जीवाला कष्ट न देण्याने
म्हणजे अशी जर आपण सवय लावून घेतली की माझ्याकडून कोणत्याही जीवाची हत्या होणार नाही. सकाळी फिरायला जात असताना कितीतरी लहान-सहान किडे असतात. आपण जर व्यवस्थितपणे चालत गेलो तर त्यावर आपला पाय पडणार नाही. याची काळजी घेत गेलो तर जे पुण्य आपल्याला प्राप्त करायचं या नरदेहामध्ये, त्या पुण्याचा साठा अजून वाढत जाईल आणि तीच माझ्याकडून जर हत्या झाली तर ते पाप मला माझ्या पदरी मिळणार आहे. मग अशा प्रत्येक लहान लहान गोष्टींमुळे जसं त्या साधना पंचकमध्ये जवळपास 40 पायऱ्या 40 गुण सांगितलेले आहे की ज्या गुणांमुळे भगवंताची प्राप्ती होईल. तसं या ठिकाणी हे सगळे 30-40 गोष्टी या ठिकाणी एकत्रपणे सांगितलेल्या आहे. पुढे ते म्हणतात की यमनियमांचे पालन करण्याने. आता यम म्हणजे काय? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की प्रिय असणाऱ्या पदार्थांचा संग्रह न करण्याने. सुनील दादांची पुन्हा तीच आठवण होते. त्यांच्याकडे काही पुस्तकं असायची आणि एक दोनदा ती पुस्तकं वाचली की त्यांना असं वाटायचं की आता या पुस्तकातलं मला आता सगळं झालं, माहीत झालं आणि ते त्या सगळ्यांचा उपयोग त्यांच्या प्रवचनातून करायचे. आणि मग जेव्हा गावाला जायचे, सगळीकडे आपल्याकडे यायचे, तेव्हा त्यांच्या बॅगमधून ते बरीच पुस्तकं आणायचे आणि पुस्तकं आणली की कोणी आलं, पाया पडलं की ते एखादं पुस्तक त्याला देऊन टाकायचं. हे माझ्यामध्ये आहे आणि मी वाचलेलं आहे, हे आता तुम्हाला उपयोगात येईल. तुम्ही हे वाचा आणि अभ्यास करा, त्यावर प्रवचनं द्या, इतरांना सांगा, म्हणून असे कितीतरी पुस्तकं ते घेऊन यायचे. तसं अपरिग्रह त्यांच्या ठिकाणी होता. कधीही कोणाची निंदा न करण्याने. निंदासुद्धा केली तर ते पुन्हा आपल्यावरच तो दोष येतो. त्यानंतर योगक्षेमाचा प्रयत्न न करण्याने. योगक्षेमाचा प्रयत्न न करणे म्हणजे जैसा स्थिती आहे तैसा परी आहे, कौतुक दुःख आहे संचिताचे. त्यामुळे भगवंतानी जसं ठेवलं तसं त्यामध्ये आनंदाने राहणं. शीतोष्णादी द्वंद्व सहन करणे. द्वंद्व, सुख असेल, दुःख असेल, मान असेल, अपमान असेल, ह्या दोन्ही गोष्टी सहन करण्याची शक्ती, तितिक्षा ही जर आपल्या ठिकाणी असेल, श्रीहरीच्या गुणांचे वारंवार वर्णन करण्याने, म्हणजे मनुष्याला असं जर राहिलं तर प्रपंचाबद्दलचं वैराग्य सहजपणे निर्माण होतं. आणि ते कसं निर्माण होतं, त्याची खूण काय, हे सांगण्यासाठी इतर मंडळी आहेत. आणि त्यांचा आपल्याशी जो व्यवहार आहे, ते ज्या दृष्टीने आपल्याकडे आत्तापर्यंत पाहत होते, तो व्यवहार, त्यांचा दृष्टिकोन बदलला तर आपल्यामध्ये काही ना काही बदल होत आहे असं साधकाने समजावं. आणि असं होत असेल तर प्रपंचाबद्दलचं वैराग्य आणि परब्रह्मामध्ये असणारं प्रेम हे वाढत जातं, असं या ठिकाणी 5 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. मग पुढे ते सांगतात की जसं आपण म्हणतो स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे 4 देहाच्या अवस्था सांगितल्या. त्याप्रमाणे अविद्या, पंचक्लेश या ठिकाणी सांगितले आहे 26व्या श्लोकांमध्ये. पंचात्मकम योनिम इवोत्थितो अग्नी. 5 क्लेश कोणते? तर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. आणि दुसऱ्या भाषेमध्ये यालाच आपण तम, मोह, महामोह, तामिस्त्र आणि अंधस्तामिस्त्र. भगवंताचं जेव्हा सगळे अवतार सांगितले त्याचप्रमाणे पाठीपासून निर्माण झालेला अधर्म जो आहे तो सुद्धा सांगितला. त्याचे पण वंश सांगितले. त्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि जसं ते म्हणतात की स्वप्नामध्ये एखादी गोष्ट दिसली, निराळे पदार्थ दिसले, पण जागा झाल्यावर मात्र त्यातला एकही पदार्थ दिसत नाही. स्वप्नामध्ये राजा झालो मी आणि खूप मोठी प्रजा होती, त्या प्रजेने माझी खूप मोठी सेवा केली, या आनंदात मी होतो. पण उठायची जेव्हा वेळ होती तेव्हा ते स्वप्न भंग पावलेलं असतं. आपण आपल्या अंथरुणात जागो होतो आणि मग लगेच कोणीतरी आपल्यापेक्षा मोठा असणार आहे आपल्याला काम जेव्हा सांगतं, तेव्हा लक्षात येतं की अरे आपल्याला हे कामं करायचे, लगेच उठलं पाहिजे. म्हणजे पुन्हा आपण देहभानावर येतो. पण असा लिंगदेह, वासनात्मक शरीर, या लिंगदेहाचा जर नाश झाला तर मग या स्वप्नामध्ये दिसणाऱ्या पदार्थांबद्दलचं प्रेम कधीच राहणार नाही. कारण हे पदार्थ जे आहेत तेच जीवात्मा आणि परमात्मा या दोघांच्यामध्ये अडथळा निर्माण करीत असतात. म्हणून अंतःकरणरूप उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत पुरुषाला इंद्रियांचे विषय, इंद्रियाबद्दलचं प्रेम याचा अनुभव येत राहतो. निमित्ते सती सर्वत्र जलादावपी पुरुषः आत्मनश्च परस्यापि भिदाम पश्यति नान्यदा. या जगामध्ये आपण पाहतो की पाणी असेल, आरसा असेल,
या गोष्टी ज्या आपल्यासमोर आहे की ज्याच्यासमोर आपण गेल्यानंतर आपलं प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसतं. म्हणजे भेद त्या ठिकाणी दिसतो. तसं जगामध्ये जेव्हा आपण पाहतो, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, आमच्या मुक्ताबाईंचा अभंग आहे, तो खूप सुंदर असा अभंग आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची माती नाना भिंती, परळ आणि सुगडे. असं त्या म्हणतात की माती एकच आहे, त्यामध्ये परळ झाले, सुगडे झाले, काय जे दिवे झाले, हे जर तयार केले त्याचं त्यामध्ये भिन्नत्व आहे, आकाराचं भिन्नत्व आहे, पण मुळामध्ये ज्या वस्तूपासून ते निर्माण झाले त्यामध्ये भिन्नता नाही. त्यामुळे जगामध्ये नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. ही जी आरती समर्थांनी रचलेली आहे चाफळच्या राम मंदिराच्या रामनवमीच्या नंतर, जेव्हा सगळ्या ब्राह्मणांना जेवायला बोलवायचं होतं, पण त्या ब्राह्मणाने कट केला आणि एकही ब्राह्मण त्या ठिकाणी जेवायला आलेलं नाही, तेव्हा समर्थाने कल्याणांकरवी चाफळच्या भोवती जो डोंगराचा फेरा आहे त्या फेऱ्यावर, डोंगराच्या कड्यावर वर असणाऱ्या ज्या वस्ती होत्या, भोवरवाडी त्याने नाव दिलेलं आहे, त्या वस्तीमधल्या असणाऱ्या जे काही उपलब्ध होते ते हरिजनांना त्या ठिकाणी जेवायला बोलवलं आणि त्यांना भूदेव म्हणून समर्थाने नमस्कार केलेला आहे. तर अशा प्रकारे जे दिसतं त्याच्या पलीकडे जे दिसत नाही त्याचा शोध घेणं. परमात्मा सगळीकडे आहे, तो सगळीकडे व्याप्त आहे, पण तो कोणत्या रूपात आपल्यासमोर आहे हे अज्ञानी माणसाला दिसत नाही, पण ज्ञानी माणूस त्याच्याकडे बरोबर त्या दृष्टीने पाहतात. हे सगळं जे आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढे म्हणतात, अर्थेंद्रियार्थाभिध्यानम सर्वार्थापहो नृणाम भ्रंशतो ज्ञानविज्ञान येना विशती मुख्यतः. धन आणि विषयाचे चिंतन, दोन गोष्टी दिल्या. धन आणि विषयाचे चिंतन हे करत गेलं तर माणसाच्या पुरुषार्थाचा नाश होतो. खूप पुरुषार्थ केला, खूप गोष्टी कमवल्या, पण त्या धनाचंच प्रेम जर वाढत गेलं आणि तो कंजूस माणसासारखं ते धन नुसतं साठवलं, आपण त्याचा उपयोग नाही केला, परमार्थासाठी आत्महितासाठी जर आपण त्याचा उपयोग नाही केला तर ते आत्महित साधणार नाही. यथाशक्ती चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे, हे ज्याला समजलं त्याचं जीवन धन्य झालं. आणि नाहीतर मग तो खऱ्या अर्थाने आत्मज्ञान असेल आणि त्यामधनं निर्माण झालेलं जे विज्ञान आहे याच्या सुखापासून तो दूर राहतो आणि या स्थावर योनीमध्येच तो अडकून पडतो आणि मग पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये तो या ठिकाणी भरकटत राहतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात, न कुर्यात करिचित सत्संग तमस्तीव्रम तितिरिषु धर्मार्थ काम मोक्षाणाम यदत्यंत विघातकम. म्हणून ज्याला या अंधकारापासून बाहेर पडायचं आहे त्यांनी कुठेही आसक्ती न ठेवता राहिलं पाहिजे, निरासक्त असं झालं पाहिजे. अशा प्रकारचे आपले भक्त तयार व्हावेत ही समर्थांची जी इच्छा होती, त्यामुळे त्यांनी निस्पृह लक्षणं, निस्पृह व्याप या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहे. आणि मग जे पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीला या गोष्टी आसक्ती ही कारणीभूत होते आणि म्हणून आसक्तीपासून दूर राहावं. मना वासना वासुदेवी वसुदे, मना कामना कामसंगी नसो दे, हे त्यासाठी सांगितलं आहे. म्हणून चारही पुरुषार्थामधला श्रेष्ठ पुरुषार्थ जो मोक्ष आहे आणि त्याच्या अलीकडे असणारे धर्म अर्थ आणि काम जे आहेत, या काही चिरकाळ टिकणारे हे पुरुषार्थ नाहीत. धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल, ते हळूहळू क्षीण होत जाणार आहेत. पण मोक्ष जे आहे, मोक्षपदाची प्राप्ती जी आहे ती मात्र नेहमीसाठी आपल्याला प्राप्त होणार नाही. या निर्देहाची संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. म्हणून राजा, जो भगवान देह इंद्रिय प्राण आणि बुद्धी आणि अहंकाराने वेढलेल्या स्थावर जंगम प्राण्यांच्या हृदयामध्ये जीवांचा नियामक, या जीवांवर ज्याचं शासन चालतं असा परब्रह्म सद्गुरू जे आहेत, आत्मरूपाने सर्वत्र आहेत आणि प्रत्यक्षपणे तो पाहतो किंवा अप्रत्यक्षपणे त्यांचा जाणीव त्याला होते, ते तत्त्व मीच आहे. अहमेवा समेवाग्रे हे जे म्हणलेलं आहे चतुश्लोकी भागवतामध्ये, तेच या ठिकाणी दिलेलं आहे. यन्निमित्तं सदसदात्मया विभाती माया विवेक विदुती सृजी वाही बुद्धी. ज्याप्रमाणे एखादी माळ आहे आणि ती माळ आहे हे ज्ञान झालं तर सर्पबुद्धी राहणार नाही.
त्याचप्रमाणे विवेक आल्यावर विवेकबुद्धी जागृत झाली तर मग या अशा भ्रांती जी आहे त्याचा पत्तासुद्धा नसतो. आमचे ते काय त्यांचं नाव गाडगीळ जे होते पदाचे, विजयराव गाडगीळ, त्यांनी एक छान गोष्ट सांगितली. नातवांबरोबर सज्जनगडावर गेले, गाडीमधून जात होते, रस्त्यात कुठेतरी गाडी थांबली आणि लहान मुलांचे खेळणी वगैरे त्यांना दिसली म्हणून आपल्या नातवांसाठी खेळणी घेतली. त्यामध्ये एक खेळणीमधला एक सापसुद्धा होता, तो सुद्धा त्यांनी घेतला. आता प्रवास सुरू होता, अंधार पडला असेल आणि सगळी मुलं आतमध्ये बसली आहेत आणि तो साप जो आहे तो खेळणीतला साप होता, त्यानेच घेतलेला होता. पण त्या सापाला स्पर्श झाल्याबरोबर त्या सापाची आठवण झाली आणि सापाची आठवण झाल्यामध्ये त्या गाडीमध्ये त्यांच्या कारमध्ये लगेच आरडाओरडा सुरू, साप साप साप. म्हणजे तो विकत यांनीच घेतला पण ते आपण घेतला आणि तो खोटा आहे याचं विस्मरण झालं आणि भ्रम निर्माण झाला आणि म्हणून त्यापासून त्यांना भीतीसुद्धा निर्माण झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्याच पातळीवर आहेत, पण मन उन्मन झाल्यानंतर अशा गोष्टीचा कुठलाही परिणाम चित्तावर होत नाही. आणि म्हणून जे म्हणतात या ठिकाणी की जे लोक मन आणि इंद्रिय रूपी मगरीने भरलेला हा संसार, मन आणि इंद्रिय रूपी मगरीने भरलेला संसार, कृच्छ्रो महानिह भवार्णम अम्लवेशाम षड्वर्ग अनुक्रम सुखेन तिथिरचंती. म्हणजे असा या मन आणि इंद्रिय रूपी मगरीने भरलेला हा संसार आहे आणि तो तरुण जाण्याचा प्रयत्न जे करतात पण ते फार कठीण आहे. मायाम एताम तरंती ते, कोण जे सर्व भावे मज बदले. म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने नावडी असेल तो भगवंतच असला पाहिजे. पण भगवंतावर भरोसा न ठेवून जे स्वतःच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवतात ते मात्र या ठिकाणी तरुण जाऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे भवसिंधू सीतारक हे गुरुपाय, स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय, ज्ञानाचे निजबूज हे गुरुपाय. म्हणून मैत्रेयी या ठिकाणी म्हणतात की ब्रह्मदेवाचे पुत्र असणाऱ्या आत्मज्ञानी सनतकुमारांकडून अशा प्रकारचा आत्मतत्वाचा उपदेश पृथ्वीराजांना मिळाला आणि ते प्रशंसा करू लागले. पृथ्वीराजा सांगतात त्याबद्दलचा की भगवंताची माझ्यावर खरोखरच कृपा झाली आणि ती कृपा आपल्या आगमनाने या ठिकाणी मला प्रचितीस आलेली आहे. साधुच्छिष्टम हि मे सर्वम आत्मना सहकिम ददे. आता या बदल्यात मी आपणास काय देऊ, पृथ्वीराजा म्हणतात. जे जे माझ्याजवळ आहे ते सगळं तुमचंच आहे खरं म्हणजे, पण मी काय देऊ तुम्हाला असा तो प्रश्न विचार. प्राणादारा हा सुता ब्रह्मन ग्रहाश्च सपरिच्छदा राज्यम बलम मही कोश इथे सर्व निवेदितम. माझ्या ठिकाणी असणारं जे काय असेल प्राण स्त्री सर्व प्रकारचे सामग्री धनधान्य संपत्ती राज्य सेना पृथ्वी खजिना हे सगळं मी तुम्हाला समर्पित करीत आहे. त्यावर मैत्री आता सांगतात की आदिराज पृथूंनी अशा प्रकारे सनकादिक ऋषींची सेवा केली आणि त्यानंतर त्यांची प्रशंसा केली आणि आनंदाने हे सनकादिक ऋषी पृथ्वीच्या राज्यामधून पुन्हा आकाशमार्गाने निघून गेले. शीलम तदीयम शंसतम खे भू वनमिषताम ऋणाम. आणि मग ते म्हणतात केवळ ब्रह्मार्पण बुद्धीने वेळ स्थान शक्ती न्याय आणि धन, 5 गोष्टी, वेळ स्थान शक्ती न्याय आणि धन, या 5चा उपयोग ब्रह्मार्पण बुद्धीने करत या राजाने आपला उर्वरित काळ जो आहे तो घालवलेला आहे. जसा सूर्यप्रकाश जो आहे तो सूर्यप्रकाश जेव्हा दिसतो आपल्याला, सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो ज्या गोष्टींवर पडतो त्या गोष्टींचं गुण आणि दोष याच्यापासून तो अलिप्त असतो. ते पाणी गढूळ आहे का ते स्वच्छ आहे, ते गंगेचं पाणी आहे का गटाराचं पाणी आहे, याचा तो भेदभाव तो न करता सगळ्यांना आपल्या प्रकाशाचा उपयोग करून देतो. तसं सत्पुरुष जे आहेत ते संसारामध्ये राहत असताना त्यांच्या जीवनामध्ये ते आपल्या साध्या साध्या कर्माने इतरांसाठी एक योग्य आदर्श असे निर्माण करत असतात. आता आज तृतीया आहे, पंचमीला आमचे नाना महाराज तराणेकर यांचा जन्मदिवस आहे नागपंचमीचा. नाना महाराज म्हणजे मार्तंड शंकर तराणेकर. मार्तंडमयी नावाचं छान त्यांची पोथी आहे. त्यामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये ते देतात की महाराज लहान असताना त्यांची पत्नी गेलेली आहे, 2 मुलं आहेत
सरस्वती आणि मुलगा जो आहे तो शंकर. शंकर मांडीवर आहे, मुलगीसुद्धा लहान आहे. या दोघांना घेऊन भगवंताची पूजा, दत्ताची पूजा, त्यामुळे 16 ओळ अगदी कडक असेल आणि ते सुद्धा त्यांनी तेवढ्याच प्रेमाने केलेलं आहे. असं कोण करू शकतं की गृहस्थामध्ये राहूनसुद्धा अहंकारशून्य अशी अवस्था, कारण ते कुठल्याच इंद्रियांमध्ये आसक्त झालेले नव्हते. आणि मग पुढे जे आहे या ठिकाणी की या राजाचं पृथू आणि अर्ची आपण पाहिलेलं आहे की या पृथू आणि अर्ची यांच्यापासून राजाला 5 पुत्र झाले. त्यांचं वर्णन या ठिकाणी, त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. विजिताश्व, धूम्रकेश, हर्यक्ष, द्रविण आणि वृक. विजिताश्वाबद्दल आपण पाहिलं 99 यज्ञ झाले. 100व्या यज्ञामध्ये जे काही इंद्राने त्रास दिला, त्या ठिकाणी घोडा पळून नेला, त्या घोड्याला पुन्हा आणण्याचं काम या पुत्राने केलं, म्हणून त्यांचं नाव विजिताश्व असं पडलं, धूम्र. तसंच पुढे पृथ्वीराजाचा स्वभाव जो आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. पृथ्वीराजा कसे होते, तेज जो आहे ते तेजाप्रमाणे ते अग्नीसारखे. अग्नी कसा, असह्य, अग्नीकडे जास्त पाहणं, सूर्याकडे दुपारच्या वेळेस पाहणं जसं शक्य नाही तसं तेज या पृथ्वीराजाचं होतं. इंद्राप्रमाणे अजिंक्य आहे आणि पृथ्वीप्रमाणे क्षमाशील असा त्यांचा स्वभाव आहे. समुद्राप्रमाणे ते गंभीरसुद्धा आहेत आणि पर्वताप्रमाणे, सुमेरू पर्वताप्रमाणे धैर्यवानसुद्धा आहेत. दुष्टांचं दमन करायचं असेल तर पृथ्वीराजाच्या ठिकाणी यमराजाप्रमाणे शासन करण्याची शक्ती आहे आणि खजिन्यांच्या समृद्धीसाठी ते कुबेराप्रमाणे, कुबेराचं नाव आत्ताच आपल्याला घेऊन गेलं आहे, आणि धन सुरक्षित ठेवण्यासाठी वरुणराजाप्रमाणे ते आहेत. सौंदर्याबाबतीत ते कामदेवाप्रमाणे कंदर्प इव सौंदर्यो मनस्वी मृगराडेव वात्सल्ये मनोपुनृणाम प्रभुत्वे भवनाज भगवान जहा. मनुष्यांचे आधिपत्य करण्याप्रमाणे ते ब्रह्मदेवाप्रमाणे सुद्धा आहेत. विचारांच्या बाबतीत ते बृहस्पतीसारखे आहेत. इंद्रिय जिंकण्याच्या बाबतीत साक्षात भगवंतासारखे आहेत. गाय, गुरु, ब्राह्मण आणि भगवत भक्त यांचे भक्ती, संकोच, विनय, शील, परोपकार अशा अनेक गुण त्यांच्या ठिकाणी आहेत. त्या गुणांची सगळी मोठी यादी या ठिकाणी 7-8 श्लोकांमध्ये केली आणि अशा प्रकारे हा 4थ्या स्कंदातील 22वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 4th स्कंदे पृथुचरिते 22 श्रीकृष्णार्पणमस्तु. एक मिनटं. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी, भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्पता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता.
आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.